हॅलो एव्हरीवन, नमस्कार. ही आहे ब्रेकफास्ट जेवणात खाता येणारी क्रिस्पी कुरकुरीत टेस्टी सोपी होममेड डाळ-वडा रेसिपी. डाळ-वडासाठी लागणारे साहित्य: 1 कप चणा डाळ, 1 छोटा चमचा चणा डाळीचे पीठ, 1 चमचा रवा, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा धने, 7-8 काळे मिरे, मीठ चवीनुसार, अर्धा चमचा हळद पावडर, 1 चिमूटभर हिंग पावडर, 4-5 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या, अर्धा इंची आले, कढीपत्ता, कोथिंबीर बारीक कापून, कांदा बारीक कापून घ्यायचा आहे. तळण्याकरिता तेल. डाळ स्वच्छ धुवून आदल्या रात्री जास्त पाण्यात भिजत घालायची. आदल्या रात्री भिजवलेली डाळ दुसऱ्या दिवशी सकाळी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. पाणी न टाकता धने, आले, मिरची, लसूणची पेस्ट करायची. डाळीत पाणी न वापरता 2-3 बॅचेसमध्ये बारीक गरमरीत ग्राइंड करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मिक्सरमध्ये डाळ ग्राइंड करायच्या आधी 2 छोटे चमचे डाळ बाजूला ठेवून तयार बॅटरमध्ये लसूण मिरची पेस्ट, कांदा, कोथिंबीर, मीठ व बाकी सर्व साहित्य एकजीव मिक्स करायचे आहे. बॅटर व्यवस्थित मिक्स करून फक्त 5 मिनिटे रेस्ट करू द्यायचे. पिठाचे छोटे छोटे गोलाकार वडे करून दोन्ही हाताने फ्लॅट करून घ्यायचेत. कढईमध्ये तेल तापल्यानंतर 3 ते 4 वडे एका वेळा तळल्यामुळे त्यांना स्पेस मिळते. एकदा तेल तापल्यानंतर थोडी लो फ्लेम ठेवायची. दोन्ही बाजूने वडे गोल्डन ब्राऊन तळल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायची. चणा डाळीत प्रोटीन, फायबर, विटॅमिन असल्याने बरेच हेल्थ बेनिफिट्स आहेत. आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब. थँक यू.